हॅलो स्टुडंट्स, आजचा जो टॉपिक आहे तो आहे एस-क्यू-एल ऑपरेटर्स. आता आपण एस-क्यू-एलच्या कमांड्स भरपूर कमांड्स रन केल्या, भरपूर एक्झाम्पल पण आपण बघितली. तर एस-क्यू-एल ऑपरेटर हा एक असा कन्सेप्ट आहे जो की आपल्याला आपला जो काही डाटाबेस असतो त्या डाटाबेसला व्यवस्थितपणे हँडल करण्यासाठी किंवा त्यावरती वेगवेगळे ऑपरेशन्स करण्यासाठी हे ऑपरेटर्स आपल्याला नेहमी लागत असतात, नेहमी त्याची गरज पडत असते. हे ऑपरेटर्स एकदम अतिशय महत्त्वाचे असे ऑपरेटर्स या ठिकाणी आहेत. तर हे ऑपरेटर्स आपण वापरून वेगवेगळे ऑपरेशन्स आपल्या डाटाबेसवरती करू शकतो. तर आता आपल्याला हेच ऑपरेटर कसे आहेत आणि कसा त्याचा यूज करायचा आहे हे आपल्याला आज बघायचं आहे. तर एस-क्यू-एल ऑपरेटरला आपण सुरुवात करू. तर एस-क्यू-एल ऑपरेटरमध्ये त्याचे मेनली 5 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप आहे अरिथमेटिक ऑपरेटर्स, सेकंड आहे कंपॅरिझन ऑपरेटर्स, थर्ड वन इज लॉजिकल ऑपरेटर्स, फोर्थ वन इज अ बिटवाइज ऑपरेटर आणि लास्ट वन इज अ कंपाऊंड ऑपरेटर्स. असे याचे या एस-क्यू-एल ऑपरेटरचे 5 टाईप्स आहेत. त्यामध्ये आता हे जे ऑपरेटर्स आहेत हे ऑपरेटर्स जर आपण बघितले तर आपण सी प्रोग्रामिंग असेल किंवा अदर जे काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस बघितले आहेत त्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये पण हे ऑपरेटर्स आपण बघितलेले आहेत किंवा आपण डेली यूजमध्ये पण हे ऑपरेटर्स वापरत असतो. तर त्या सेम मिनिंगनेच आपल्याला हे ऑपरेटर एस-क्यू-एलमध्ये वापरायचे आहेत. आता बघा अरिथमेटिक ऑपरेटर्स यामध्ये आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस ऑपरेटर. आता ह्या ऑपरेटर काय आहे आणि याचा एस-क्यू-एलमध्ये यूज काय हे आपण बघणार आहोत. आता अरिथमेटिक ऑपरेटर बघितले त्यामध्ये आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस. याचा प्रत्येकाचा मिनिंग पण तुम्हाला माहिती आहे. सिंपल जसं आपण नेहमीप्रमाणे वापरतो त्याच पद्धतीने याचा मिनिंग आहे. ॲडिशनसाठी सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस हे याचं मिनिंग आहे. मग आता याचा यूज आपल्याला एस-क्यू-एलमध्ये कसा होणार तर बघा, आता सपोज माझ्याकडे हा एक डाटाबेस आहे, टेबल आहे एम्प्लॉय नावाचा. यामध्ये आपण कॉलम आहेत एम्प्लॉय नंबर, नेम, डिपार्टमेंट आणि सॅलरी. आता जर मला या ठिकाणी जर एखाद्या एम्प्लॉय आहे त्याची सॅलरी जर मला वाढवायची आहे किंवा कमी करायची आहे तर मी काय करू शकतो की हे ऑपरेटर्स वापरून ती सॅलरी कमी करू शकतो, वाढवू शकतो. वाढवायची असेल तर ॲडिशन वापरणार, कमी करायची असेल तर मायनस वापरणार किंवा मला कमिशन काउंट करायचं आहे याच्यावरती सपोज अजून या ठिकाणी जर एक कॉलम असता कमिशनचा, मग ह्या सॅलरीच्या अगेन्स्ट मला कमिशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी ते हे जे काही ऑपरेटर्स आहेत हे ऑपरेटर्स वापरून मी काही करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण एक याचं एक्झाम्पल बघू. बघा, एक क्वेरी मी या ठिकाणी राईट डाऊन केली आहे. ती क्वेरी आहे अपडेट एएमपी. म्हणजे एएमपी अपडेट करायचं आपल्याला एम्प्लॉय टेबल आपण अपडेट करतो. सेट सॅलरी इज इक्वल टू सॅलरी प्लस 520. ओके. व्हेअर एम्प्लॉय नंबर इज इक्वल टू 105. म्हणजे मी काय केलं की 105 जो एम्प्लॉय आहे त्याची सॅलरी काय केली आहे 520 रुपयांनी वाढवलेली आहे. बरोबर. आणि त्यासाठी मी काय केलं की हा जो का प्लस ॲडिशनचा जो ऑपरेटर आहे तो ऑपरेटर या ठिकाणी वापरलेला आहे. ठीक आहे. आता बघा एम्प्लॉय नंबर 105चा आहे, याच्यावर त्याची सॅलरी आहे 36,000. ओके. त्यामध्ये काय केलं आपण सॅलरी त्याची 520नी इन्क्रीज केली आहे, वाढवलेली आहे प्लस ऑपरेटर वापरून. बघूया आपण काय होतंय. तर मी जर क्वेरी एक्झिक्यूट केली, झाली एक्झिक्यूट आणि बघू आपण. बघा आता त्याची सॅलरी 105 रवींद्र 36,000 होती. आता इथं 36,520 अशी झालेली आहे. म्हणजे ती झालेली आहे, अपडेट झाली आहे प्लस ऑपरेटर. आता जर पुन्हा आपल्याला ती मायनस करायची आहे आपण इथं काय करणार मायनस ऑपरेटर वापरणार. ठीक आहे. मायनस काही झाली आहे. बघूया आपण पुन्हा. बघा त्याची सॅलरी मायनस आपण 520 केलेला आहे. ओके. तर या ठिकाणी 10. ओके. बघा इथं काय केलं होतं मी की सॅलरी मायनस 520 व्हेअर नंबर एम्प्लॉय नंबर 107. ओके. 107ची झालेली आहे ती. तर इथं होती 107ची बघा 26,520. ठीक आहे. आता इथं एम्प्लॉय नंबर 7ची झाली ती मायनस. तर इथं बघा आता झालेली आहे 26,000 याची झालेली आहे. इथं 26,520 होतं, इकडे फक्त 26 राहिले. अशा पद्धतीने तुम्ही हे ऑपरेटर्स काय करू शकता अरिथमेटिक ऑपरेटर्स वापरू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे कंपॅरिझन ऑपरेटर. ठीक आहे. कंपॅरिझन ऑपरेटर आपल्याला यामध्ये इक्वल टू त्यानंतर
ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू, कंपॅरिझन ऑफ टू थिंग्स, नॉट इक्वल टू, देन द राईट ऑपरेटर, नॉट इक्वल टू देन द लेफ्ट ऑपरेटर, असे हे कंपॅरिझन ऑपरेटर आहेत. ज्याप्रमाणे आता अरिथमेटिक ऑपरेटर वापरले त्याच पद्धतीने आपण हे वापरू शकतो. जसं की आता एक याचे पण आपण एक एक्झाम्पल बघू. बघा आता सिलेक्ट आपण ऑल रेकॉर्ड घेऊ. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई where salary is less than 40,000. ओके, 40,000 करू आपण. बघूया आता मी इथं कोणता ऑपरेटर वापरला, लेस दॅन ऑपरेटर वापरलेला आहे. ठीक आहे, 2 रेकॉर्ड या ठिकाणी सापडले. अशाच पद्धतीने तुम्ही सपोज आता इथं आपण केलं की सपोज आपण इथं 50,000 करू. 50,000 बघा, लेस दॅन काय केलं 50,000. बघा 2 रेकॉर्ड या ठिकाणी येतात. पण जर मी आता लेस दॅन इक्वल टू केलं तर बघा हे आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हे ऑपरेटर वेगवेगळे वापरू शकता. त्यानंतर थर्ड जो टाईप आहे तो आहे लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकलमध्ये आहे ऑल अँड एनी, बिटवीन, एक्झिस्ट, इन, लाईक, नॉट, ऑर आणि सम हे ऑपरेटर आहेत. बघा आता त्यामध्ये हे जे ऑपरेटर्स आहेत या ऑपरेटरचा लॉजिकल ऑपरेटरमध्ये ऑल आहे. ज्यावेळेस आपल्याला ऑल म्हणजे काय, ज्यावेळेस आपण सर्वच्या सर्व कंडिशन ट्रू असतात त्यावेळेस ऑल आपण वापरू शकतो. त्यानंतर अँडमध्ये 2 कंडिशन ज्यावेळेस आपल्याला चेक करायचे असतात त्यावेळेस आपण अँड वापरू शकतो. एनी म्हणजे एनी वन ऑफ कंडिशन, ज्या काय आपण कंडिशन दिल्या आहे व्हेअरमध्ये त्या व्हेअरच्या रिलेटेड हे आहे सर्व. एखादी एनी म्हणजे एक जरी कंडिशन जर ट्रू असेल तर एनी आपण वापरू शकतो. त्यानंतर बिटवीन आहे, 2 गोष्टींमध्ये रेंजमध्ये आपल्याला जर सर्च करायचं आहे. सपोज आपल्याला सॅलरी आहे, सॅलरी जर आपल्याला सपोज आता 50,000 to 80,000 मध्ये कोण आहे तर बिटवीन आपण वापरू शकतो. त्यानंतर एक्झिस्ट आहे, ही सब क्वेरीमध्ये आपण याला वापरू शकतो. सपोज आता युजर क्रिएट करताना आहे, मग जर ते ऑलरेडी किंवा टेबल आहे सपोज EMP नावाचा ऑलरेडी टेबल आहे, मग तर ऑलरेडी असेल तर तो ऑलरेडी एक्झिस्ट आहे म्हणून आपण त्याला एक्झिस्ट वापरू शकतो. त्यानंतर असे इन जर या ठिकाणी आपल्याला ट्रू कंडिशन असेल, त्या एक्सप्रेशनमध्ये एक जरी कंडिशन ट्रू असेल तर त्या ठिकाणी आपण इन वापरू शकतो. त्यानंतर लाईक, नॉट, ऑर आणि सम अशा ह्या सर्व ऑपरेटर्स आपण काय करू शकतो, वापरू शकतो. याचं पण आपण एक एक्झाम्पल बघणार आहे पुढं बिटवीनमध्ये. त्यानंतर आहे बिटवाईज ऑपरेटर, बिटवाईज अँड, बिटवाईज ऑर आणि बिटवाईज एक्सक्लुझिव्ह ऑर हे 3 ऑपरेटर या ठिकाणी आहेत. त्याचा पण आपण वापर आपल्या SQL क्वेरीमध्ये करू शकतो. त्यानंतर कंपाऊंड ऑपरेटर आहे, त्यामध्ये ॲड इक्वल्स टू, सबट्रॅक्ट इक्वल्स टू, मल्टिप्लाय इक्वल्स टू हे सर्व ऑपरेटर्स आपण या ठिकाणी वापरू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या टाईपचे ऑपरेटर्स आपण आपल्या SQL क्वेरीमध्ये वापरू शकतो. तर आता या ठिकाणी हे जे ऑपरेटर्स आहेत याच्या वेगवेगळ्या क्वेरीज करून वेगवेगळ्या क्वेरीजच्या ठिकाणी आपण ते वापरू शकतो. ओके, तर याचे जे काय आता ह्या क्वेरीज आहेत या वेगवेगळ्या क्वेरीज तुम्ही वेगवेगळ्या टेबलवरती करून बघू शकता, जसं की आता तुम्हाला एक्झाम्पल दाखवलेले आहेत. ओके, थँक्यू.